मला वाटतं आजच्या कार्यक्रमात जवळजवळ 100 पुरस्कार विजेत्यांचा आपण गौरव करणार आहोत, 13 संस्थांचा गौरव करणार आहोत। आणि माझ्या मते जे काम ही मंडळी आणि या संस्था करत आहेत ते खरोखरच नेशन बिल्डिंग, राष्ट्र निर्माणाचं काम हे एका अर्थाने आपण करत आहात। आणि त्यामुळे असा लोकउपयोगी कार्यक्रम आपण आयोजित केलात त्याबद्दल तुमचे मनापासून मी कौतुक करतो, तुम्हाला अभिनंदन करतो। आणि मला खात्री आहे अशा कार्यक्रमातून प्रेरणा घेत समाजात आपण एक चांगला मेसेजच पाठवणार नाहीत तर या समाजातील, या देशातील कानाकोपऱ्यात ज्या लोकांना समाजाबद्दल, देशाबद्दल अत्यंत पोटतिडकीने असं काम करायचं असतं, समाजाचं कल्याण करायचं असतं, अशा लोकांना आपण प्रेरणा द्यायचं काम या कार्यक्रमातून करणार आहोत। आणि म्हणूनच जी लोक समाजात चांगलं काम करतात, जी लोक समाज निर्मितीचं काम करतात, अशा लोकांचा गौरव करणं हे एका अर्थाने समाज कल्याणाचं एक थोर काम आहे असं मला सांगताना वावगं वाटत नाही। बांधवांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे व्यसन हे केवळ देशासाठी नव्हे तर जगात सगळ्याच देशांमध्ये आपण हा अत्यंत गंभीर आणि अडचणीचा विषय सगळ्यांसमोर आहे। आणि म्हणूनच योग्य पातळीवर, योग्य स्तरावर या अडचणीचं सामोरे करत या अडचणीवर विजय प्राप्त करणं हे अत्यंत क्रमप्राप्त आहे। आणि म्हणूनच या अडचणी संदर्भात जी पावलं आपण उचलली आहेत व्यसनमुक्तीची, ती अत्यंत आवश्यक आहे असं निश्चितपणे मी सांगू इच्छितो। माझ्याकडे काही आकडेवारी आहेत आणि ती बघितल्यानंतर खरोखरच आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की अशा परिस्थितीत आपण एक चांगला समाज आणि पुरोगामी महाराष्ट्राला सूट होणारा समाज हा कसा निर्माण करणार। आपण जर बघितलं तर भारतात सुमारे 16 कोटी लोक मद्यपान करतात, त्यापैकी मोठा हिस्सा युवकांचा आहे। त्याचप्रमाणे 3 कोटीपेक्षा जास्त युवक विविध प्रकारच्या अंमली पदार्थाच्या विळख्यात आहेत। व्यसनाची सुरुवात होण्याचे सरासरी वय आता 17 ते 21 वर्षादरम्यान आलेले आहे। रस्ते अपघातापैकी 30% अपघात मदधुंद अवस्थेमुळे होतात, ज्यात बहुसंख्य युवक असतात। ही आकडेवारी पाहता आपल्याला स्पष्टपणे जाणवते की आपल्या देशाची ऊर्जा, आपले भविष्य व्यसनाच्या आहारी जात आहे। आज व्यसनामुळे केवळ एका व्यक्तीचंच नुकसान होत नाही तर या व्यसनामुळे समाजाचं, देशाचं, राष्ट्राचं आणि आपल्या भवितव्याचं पण नुकसान होत आहे। आज आपण बघितलं तर व्यसनामुळे आपलं आर्थिक नुकसान तर होतंच। आर्थिक नुकसान कसं होतं तर काम करण्याची क्षमता घटते, उत्पादकता कमी होते, आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येतो। आपण या व्यसनामुळे समाजावर पण विपरीत परिणाम होत असतो। गुन्हेगारीत वाढ होते, कुटुंब व्यवस्था ढासळते, शिक्षण सोडण्याचं प्रमाण वाढतं आणि राष्ट्र सुरक्षेचा पण एक मोठा प्रश्न या व्यसनामुळे निर्माण होतो। अंमली पदार्थांची तस्करी, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्यांशी संबंध, समाजात अस्थिरता निर्माण होते, याचा थेट परिणाम आपल्या राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीवर होतो। व्यसन आणि युवक, का युवक व्यसनाकडे आकर्षित होतो किंवा जोडून जातो ह्याचा आज विचार करणं अत्यंत आवश्यक आहे। आपण बघितलं असेल तर पियर प्रेशर म्हणजेच मित्र परिवाराचा दबाव,
हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि त्याचं कारण असं आहे की आता इंटरनेटच्या युगात, आज सोशल मीडियाच्या युगात एकमेकांबद्दलची माहिती आणि एक करतोय त्याच्यावरनं दुसरा इन्फ्लुएन्स व्हायची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि म्हणूनच पिअर प्रेशर हे एक मोठं कारण झालेलं आहे व्यसन अंगीकृत करण्यासाठी. तसंच सोशल मीडियाचं वाचन आणि आकर्षण याबद्दलही आपल्याला पुढच्या काळात विचार करायला लागणार आहे. तणाव, बेरोजगारी आणि मानसिक आरोग्याची समस्या हे पण यासाठी एक मोठं कारण म्हणून आज समाजासमोर उभारलेलं आहे. सहज उपलब्धता आणि कमी वयात संपर्क ह्याचा पण येणाऱ्या काळात आपल्याला विचार करायला लागणार आहे. बांधवांनो, मला सांगताना अत्यंत आनंद वाटतो की आज भारत देश हा जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखलं जातो. आपण 2027 पर्यंत जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत आणि 2047 मध्ये भारत देश हा सर्व दृष्टीने विकसित देश म्हणून जगासमोर येणार आहे. आणि अशा परिस्थितीत आपल्याला आपली युवा पिढी शाबूत ठेवून या समाजाचं योग्य संरक्षण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर का आपल्याला हे सर्व ध्येय प्राप्त करायचं असेल तर या देशातील युवा पिढी आणि समाजात व्यसनमुक्ती निर्माण करणं हे अत्यंत क्रमप्राप्त आहे, महत्त्वाचं आहे. बांधवांनो, आपल्याला सर्वांनाच सांगताना मला आनंद होतो की भारत देश हा जगातला सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. आपलं मीन एज पॉप्युलेशन हे साधारण 29 वर्ष आहे. चायनाचं 34, अमेरिकेचं 41. असं असताना भारत देशावरती केवळ भारत देशाच्या युवावरती केवळ या देशाला पुढे न्यायची जबाबदारी नव्हे तर जगाला पुढे न्यायची जबाबदारी ही भारताच्या युवावरती आहे, हे ओळखणं आवश्यक आहे. आज ह्या युवा पिढीला जर आपण योग्य मार्ग दिला, जर का यांना व्यसनापासून आपण मुक्त ठेवलं, व्यसनापासून लांब ठेवलं आणि जर का आपण या युवा पॉप्युलेशनला, जे आपल्यासाठी एक मोठं डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज आहे, याला जर आपण स्किल्ड यूथ पॉप्युलेशन मध्ये कन्वर्ट केलं तर इंडिया शॅल बी द ग्रोथ इंजिन ऑफ द वर्ल्ड. म्हणजेच इंडियन ह्युमन रिसोर्स शिवाय जगातला एकही देश हा काम करू शकणार नाही. आणि येणाऱ्या काळात भारताची इकॉनॉमी ही जगातली सर्वप्रथम इकॉनॉमी होऊ शकते, याचं आपल्याला नक्कीच भान ठेवणं आवश्यक आहे. बांधवांनो, आणि म्हणूनच या परिस्थितीत आमच्या सामाजिक न्याय विभागावरती जबाबदारी आहेच. पण आजचा पुरस्कार महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नावाने आपण वितरित करत आहोत. आणि महात्मा गांधींनी काही शब्दातच या समाजाची जबाबदारी काय आहे याचा उल्लेख केलेला आहे. महात्मा गांधी असं म्हणाले, बी द चेंज यू वॉन्ट टू सी. जो बदल तुम्ही समाजात बघू इच्छितात त्या बदलाचा तुम्ही एक हिस्सा बना, हे महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच जर का आपल्याला एक व्यसनमुक्त समाज हवा असेल, जर का आपल्याला व्यसनमुक्ती या समाजात निर्माण करायची असेल, तर यासाठी केवळ शासनावरती अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक संस्थेनी ही आपली जबाबदारी आहे असं समजून या क्षेत्रात काम करणं आवश्यक आहे. आणि आज ज्या संस्थेना, ज्या लोकांना, ज्या पुरस्कार विजेत्यांना हा पुरस्कार मिळत आहे, त्यांनी खरोखरच याचं एक ज्वलंत उदाहरण समाजासमोर ठेवलेलं आहे. अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत काम करत असतानाही आपण समाजात एक नवीन ज्योत पेटवण्याचं काम केलेलं आहे. समाजाला योग्य दिशा देण्याचं काम केलेलं आहे. समाजात पीडित जे आहेत, समाजात वंचित जे आहेत, समाजात ज्यांना मदतीची गरज आहे, अशा लोकांच्या पाठीचा कणा बनून आपण सर्वजण उभे राहिलेला आहात. आणि त्यामुळे खरोखरच आपण
महात्मा गांधींच्या शब्दाला खरे उठले आहात आणि यू आर ॲक्च्युअली बीइंग द चेंज विच यू वॉन्ट टू सी. इथे उभे असताना मला डॉक्टर मार्टिन लुथर किंग यांचे ज्युनियर यांचे काही शब्द आठवतात आणि ते असं म्हणाले की आय एम नॉट वरीड अबाउट द व्हायलन्स ऑफ अ फ्यू, आय एम वरीड अबाउट द सायलेन्स ऑफ द मेनी. म्हणजेच काही लोक जे हिंसा करतात त्यांची मला भीती वाटत नाही, परंतु हिंसा झाल्यानंतर जी अनेक लोक शांत बसतात त्याबद्दल मला भीती वाटते. आणि म्हणूनच व्यसन हे समाजात आहे, ही वस्तुस्थिती आहे, परंतु त्याच्याशी घाबरून चालणार नाही. घाबरायला त्या परिस्थितीशी लागेल जर का त्या व्यसन मुक्तीसाठी आपण सर्व प्रयत्नशील राहिलो नाही तर ती खरोखरच एक अडचणीची बाब या समाजासमोर निर्माण होईल. आज खरं तर खूप काही बोलायचं होतं, परंतु काही पूर्वनियोजित दौरे असल्यामुळे मी आपल्या सर्वांची रजा घ्यायची परवानगी घेणार आहे. पण माझ्या शब्दांना विराम द्यायच्या आधी मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की युवा पिढी या देशाची शक्ती आहे. या शक्तीला नष्ट तुम्ही आणि आम्ही होऊ देणार नाही. आज या विभागाला अत्यंत कार्यक्षम असे मंत्री लाभलेले आहेत, अत्यंत कार्यक्षम अधिकारी लाभलेले आहेत आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळात या सामाजिक न्याय विभागातर्फे समाजात व्यसनमुक्तीसाठी मोठं कार्य होईल आणि आपल्या या महाराष्ट्राला व्यसनमुक्त महाराष्ट्र करण्याचं जो स्वप्न तुम्ही आणि आम्ही बघितलेलं आहे ते या समाजामार्फत निश्चितच पुढच्या काळात होईल. या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित करून माझे विचार मांडण्याची संधी दिलीत आणि अत्यंत प्रभावशाली समाजातील या 113 व्यक्तिमत्वांची भेट करून त्यांचा सत्कार करायची संधी दिलीत त्याबद्दल मी विभागाचे मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.